ते कायले घेऊन राहिली तू बोचकी आणि बासकी आपल्या घरचं कायले आलूची पण कुरड्या आणि पापड आणि शेवया कायले घेऊन राहिली ती त्यांना सांगितलं ना चिमन घेऊ नका म्हणे काही काम नाही म्हणे याचं आहे म्हणे सगळं विनाकारण कुर हसा करणं दे राहू दे ते त्याला काही समजत नाही. आपलं घरचं पाहिजे काहीतरी. मग आणि भाजीपाल्यानं यानं त्यानं होत असते का? मुगाची डाळ उडदाची डाळ आपल्या चवळ्या कुरोड्या पापड हे ते कसं आहे ना मी केलेले. मग आता इथं का वाया घालता का ते? शेवटी आपल्याच पोटात जाते, आपल्या लेकरा बायाच्या पोटात जाते. घे तुम्ही सांग अजून आता शेवया काळाच्या राहिल्या तर म्हटलं तुम्ही काय करा दळण घेऊन या दोन. तिथं गेल्या गेल्या आपल्याला हे आहे का गहू आता निसा हे करा ते करा त्यापेक्षा घरचेच नाही दोन घेऊन या. संगच घेऊन जाऊ 5-6 किलो. हे आता म्हणा घ्या आता मी काय सांगू तुला आता हे पण आजकाल लोकांना आवडत नाही ना हे तो हातच्या आता पापड आणि गिपड कोण खाते रेडीमेड भेटते सगळं. मग विनाकारण हसा करणं पाय भाऊ म्हणा मला काही करणं लागत. हो येतो मग मी आता थोडंसं दुधाचं घेऊन येतो ना. हो चहा मांड लवकर लवकर जाणं आहे आपल्याला पटकन. हो आता कसं लवकर गेलो पाहिजे अजून सामान तिथं त्यामुळे लुटरेचे तिथं मेटाडो थांबणार आहे. म्हणून म्हणलं येतो मी बाद दूध घेऊन. कोणा म्हणून तर काळजी नसं वाटतं बाबा पटपट करा. या तुम्ही लवकर दूध घेऊन. मी तोपर्यंत राहिलं सुईला काय भरभार करून घेतो. लवकर तयारी घ्या या लवकर जा बाबा. लागा लागेल कामो कमी खरंच लय मन हरिकलं बाबा. असं वाटतं काही भेटतो मी मनात आले सुनीले म्हणा इतक्या वर्षांना आता असा दिवस उजाळला म्हणा सगळे एकत्र हे ते लयच मन हरिकलं पण आता चला लागाव कामो कमी नाही का. हो चला ना आता नाही म्हणताय. आता कसं झालं ना ते मी रात्रीच म्हणलं त्याले तर ते बा लय हरिकले तर हो हिंगा सामान सुमान हे ते उसऱ्या वांग्याच्या काय काय सगळं चिल्लर चाललं सामान तिनं बांधून केलं माबुडीनं. आणि तू म्हणतो की आता किती आले म्हणा येऊ नका नसन तसं आता होते का ते आता नाही जमत ते. पण तुम्ही आधी सांगत असता ना की तुमचे माय बाप येऊन राहिले म्हणून. आता सांगता तुम्ही वेळेवर आता हे म्हटलं तुम्ही कसं आधी सांगत जा काय तुमचं. काय आपल्याला काय आहेच काय टेन्शन द्यायचं ते करते तर आता काय स्वयंपाक पाण्याला तुला मदत होते लेकरू वागवते सगळं पद्धतशीर होते ना. दयन आणा हे आणा मामांची कामं कमी होते माझ्या कामं मला करता येते त्याच्यात काय तुला अडचण आहे. हो पण तुम्ही सांगायला पाहिजे होतं का नाही. मी माझ्या बाबाला विचारत होती मग असं आहे बा मग कसं विनाकारण तुम्ही आता हे डोक्याला ताप लावून घेऊन राहिले ना. कबूलच असते का आता हे म्हाताऱ्याचं करणं दवाखाने हे ते बाकी चालूच असते ते तुम्हाला माहित. अरे मग मरे लोक इथंच राहतील का ते इथं ते खात्याचं पाव भरतेला ते हप्ता काढतात ते मग काय आता माय मुले माहिती काय यायचं तर परिस्थिती. मग कसे तिथं जरा टनमन खातील जरा सुधारतील पहिल्यापेक्षा जरा त्याला बी बरं वाटत. आयुष्यभर काही इथंच त्याला म्हणायला लावतो तू येऊ दे तिथं तुला काय अडचण नाही त्याची काही टेन्शन नाही त्याचं ते करते आपले बरं पद्धतशीर आपल्यापेक्षा तब्येत चांगल्या त्याच्या मग या वयात बी त्याचं करायचं होतं मग तिथंच राहा तुम्ही तिथंच राहा तिथंच करा द्यायचं. मला काय घ्यायला येऊन राहिले नेहमी ते 10 फोन करता असं करता या करता माय बाबा कटायले मग काय त्याला मरू दे तुम्ही. मला करायच लागत का आता एकुलता एकटा असल्यावर मला करायला लागत मग काय दुसरे येणार करायला द्यायचं. लोक म्हणत नाही का त्याला तुमचं पोरगं तिकडे मस्त आरामात राहायचे आम्हाला त्रास देता का. मग आता मला का 2-3 भाऊ आहे आता जाय याच्या घरी जाय त्याच्या घरी म्हणलं सगळं मायाच आहे मलाच करणं आता ते हे मला करा ते मला करा मलाच करणं आहे ना. शेवटी आता मागचे दिवस पुढे आणतास तुम्ही मग आता मी शेवटी बाबा सांगतो असं आहे म्हणून जाऊ का नाही तर मग अजून पुढे वाद झाले सासू सुनाचं आज लोकांचं पटलं नाही पटणार नाही पटते का नाही मला माहित नाही. म्हणून म्हणलं कसं बा मी त्याला विचारतो बाबा हो म्हणलं तर मी येतो नाही तुम्ही काही येत नाही. मग तर सासू सुनाचं कायच करा का पहिल्या जन्माचे वैरी असतील म्हणून होती हे का काही. अरे का तू का वैरी आहे का मग आई चांगली आहे ना असं काय म्हणजे का भांडकुदळ आहे का काय आहे काय बोलणार आहे तुम्ही काय करणार आहे आता त्या बाबाला सांगा लागते विचारा लागते. त्या बाबाला म्हणलं हे जास्त नाक नको खूप साल लावतो मायाचे नाही त्याला समोर दे तू आपलं कुटुंब समायला पाहिजे. त्याला काय इकडे जास्त नाक खूपसायला पाहिजे हो ना. तर काय दादा बाबा 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 ठेव म्हणा मग तिथंच करावं बस करा म्हणलं ना खूपच नाही हिंती म्हणलं माय बाप आहे म्हणून म्हणलं आम्ही हो त्या पुण्याला एवढे ढंगळे केले तुम्ही दारू पिऊन पडेन हिंती कोण वागवलं शेवटी माय बाबा झाले त्यालाच काय होतं दुसरं नाही आलं कोणी सांगून राहिले मोठी आता मोठ्या गोष्टी सांगता माय बापाच्या. तुमचे माय बाप आले का म्हणलं काही करायला काय नक्की बिमारी शिमारी शेवटी माय बापानंच केलं म्हटलं हो ना सांगून राहिले असं आहे तसं आहे. जाऊ दे जे झालं ते झालं केलं ना मी का नाही म्हणतो का. पण आता हे माय बापाला मी सांगितलं आता एकदम त्याला नाही म्हणता येत नसते. आता वेळेवर त्याचं मन तोडणं बरोबर वाटते का म्हणून म्हणलं मी घेऊन येतो त्याला मग पाहिजे पुढे काय होते. पण हे पण मी सांगून राहिले तुम्हाला माझ्या काही करणं होणार नाही त्याचं सांगून राहिले त्याला म्हणा त्याच्यापर्यंत त्याचे कामं करत जा म्हणा आयतं ताट वाढून आणणार नाही मी सांगून राहिले कामं करू लागायचे म्हणा सगळं तर हाय ठीक नाही तर राहू द्या म्हणा. ठीक आहे मग या तुम्ही आता किती वाजता या लागते आम्हाला. आता मेटेडोर आला इथं ड्रायव्हर गेला घरी तर आम्ही जातो आता मामा लोटरेच्या घरी इथं चहा पाणी नाश्ता गिष्टा करतो आणि मामा लोटरेचे इथं सामान आहे ते भरतो आणि मग तिकडे येतो 11-12 वाजता आम्हाला समजा आले तिथं. तर मग तू किती वाजता ये ना तू बी 11 वाजे लोक तिथंच. बरोबर हो येतो मी आता मी बाबा येऊन राहिले येतो 11 वाजेपर्यंत. ते तर समजत असते म्हणा बाबा पाहिजे हो बरोबर ठीक आहे हो त्याला घेऊन येतो हो आता खोली पाहिजे ना ते हो या म्हणा म्हटलं आता उलीचं लेकरू त्या पुरीनं काय करा. आता फोन आला म्हणजे चिमणरावचा की त्याची माय बाप संग आहे म्हणते आता म्हणजे नाही का आता किती पंचायत केली अगोदर सांगितलं नाही म्हणते ना आता सांगून राहिले.
असं आहे, शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. हो, म्हणजे आता कालच काय म्हणे इले नेतो म्हणे मी त्याच्या गावले. हो, आता तिथं का कापटं काढायला नेत होता, मी त्याला नाही म्हणलं. तर आता शेवटी त्यानं जे करायचं ते केलंच. आता मायबापीच्या बोकांडीवर आणले का ते. रोज त्याचं करा सवरा 2-3 कशा आपल्या 4 पोळ्या थापल्या असत्यानी पडलं असतं. आता एवढं मोठा स्वयंपाकाचा राडा आणि हिन ते. या पोरीला आता होईन का सांग बरं तू. सांग आता, म्हणजे काय बोलावं का आता त्याला. त्याला म्हटलं मी म्हटलं अगोदर सांगायचं असतं. ते म्हणते की काय सांगा लागते एवढं काय आहे असं म्हणत. मग मी म्हटलं जाऊ द्या, येऊ द्या, मग आता पाहू आता काय होते पुढे. काय होणार काय म्हणजे पुढचं भविष्य मला आता दिसून राहिलं ना. तुमचं काय होणार आहे, भांडणं होणार आहे. अजून तू वापस येशील, अजून जाशील का. हेच करावं का नाही आयुष्यभर. मायबापानं का हेच करावं का म्हणलं. आणणं नेणं त्यापेक्षा एक खेपचा सोक्षमोक्ष केला असता म्हणा भाऊ. त्याला कळक सांगायचं असतं फोनवर की आण नको, माझ्यानं होत नाही कळक धडक. असं कोण नाही सांगितलं तो. त्याला म्हटलं मी तसं, तर ते म्हणत किंवा त्याने लय हरिकाला म्हणे याच आहे त्याले, आता ऐन वेळेवर नाही तसं म्हणू. त्याचं मन तुटन बा असं म्हणत ते. म्हणजे तुझं मन दुखलं चालते, पण मायबापाचं नाही दुखवायचं त्याला. म्हणजे किती हुशार आहे ते. आपलं आपलं बी आहे का ते स्वतःच पाहिजे ना. तर हे पहा, तू काही काळजी करू नको. हो, त्याला कळक डबल फोन लाव, असं म्हण. नाही तर मी बोलतो ते असं काय होत नाही म्हणतो आमच्या जना, नाही तर पाठवत नाही सरळ. काय म्हणतो राहू द्या ना, आता कसं त्याच्या जागेवर आलं. जास्त ताण सांगतो अजून तुटून जाईल. जास्त ताणताही नसते. आता तुम्ही फोन करता आणि ते म्हणून मग अजून फालतू 2-2 शब्द झाले तर मग कसं ते यायचेच नाही. म्हणलं कशी संधी आहे, संधीचा फायदा करून घ्यावा लागते. आता जायचं पोरीला पाठवायचं. आपल्याला जे करायचं आपल्या मनात आहे ना, मग त्यासाठी आपल्याला कसं गोड बोलूनही करता येत असते काही कामं. भांडणं करूनच नाही करायला लागत काही. लोक लायकीचे आहे का त्या प्रेमाच्या लायकीची समजून सांगायची लायकीची नाहीत ना ती. माहित नाही का ते लुटारे त्याचाच भाऊ ते. मग सारखेच आहेत ना. काय करू आता सांगा बरं. शेवटी आता कसं करू, मग का जाऊ का नाही जाऊ तुम्ही सांगा. नाही जायचं आपण करू आपलं घर सोडायचं. आता मी सोडलं का माझं घर. यायची मायबाप सासू सासरी माय मला 8 दिवसात पोहून सोडले होते मी लग्न झाल्यावर. मग काहून असं म्हणजे आपल्याला कसं बोलून नाही दाखवायचं, करून दाखवायचं. म्हणजे काय करावं काय मग, आता काय भांडणं करावं नाही तर मग काय करावं. काही करायचं नाही, चांगलं रेमकूट पाळायचं काम करू. हो हे करा आत्याबाई, हे करा आत्याबाई, तुमच्या हातचा लयच मस्त दिसाय बा. तुमच्या गोड बोलायचं, हरभऱ्या झाड चढवायचं, चांगलं आपटून द्यायचं. 1 दिवस 4 दिवसात पूर्ण गेले तर मला म्हणतो धुनान भांडे घास, असं कर तसं कर, माझी तब्येतच नाही बरोबर आणि तुमच्यासारखा स्वयंपाकच नाही येत मला, नसा आहे तसं आहे. बिलकुल पुरं चढून द्यायचं आणि बिलकुल खाली आपटून द्यायचं. मग सांगलं द्यायचं, बिमारी सोंग घ्यायचं आपलं. असं करत करत काही दिवसात ती कटायनं चालली जाईल. तसं म्हणजे भीक नको पण कुत्रावर नाही का. बरोबर मग तसं करावं लागत नाही का. हो गोड बोला लागत आणि चांगलं बिलकुल असा रेंदा पाडतो ना. मग सांगतो त्याला नाही का, घडी घडीले चांगले काम करू बिलकुल हैराण. तसंच करायचं ना. माझी सासू पाहिले ना 8 दिवसात थांबलीच नाही. मग मी अलग राहतो म्हणजे बाबा कुठं मरू म्हणे काम करतो हाताखाली. बिलकुल गोड पण गोड नाही बोलायचं. हो म्हणजे कसं अजिबात आपल्या असं पोटातलं पाणी हल्लं पाहिजे. तसं करायचं. मग तू म्हणतो तसं करतो मी, पाहतो काय होते. बाबा म्हणलं आपल्या 11 वाजे लोक झाला किती, तर मग कसं करता, किती वाजता निघा. जाऊ ना 10 वाजेपर्यंत. हो चालले जाऊ, म्हणजे 11 वाजे लोक तिथं टळचा. हो चालते. काय मग आता भैया होते बाबा येते सगळं, मी काय येत नाही. चांगला टापटे पण लावून देते तुझे आणि मग पद्धतशीर आपलं चालले जाऊ. बरोबर हो ठीक आहे. असं म्हणजे आले का तुम्ही, ते पत्ता सांगितला तिथं बरोबर पोहोचले का. हो आता ते तुम्ही सांगितला पत्ता तिथं आलो बुवा. आता हे काय ऑटोवाल्याला 100 रुपये द्यायचं काम पडलं. हो तर आलेलो आम्ही सध्या. तर काय कसं काय तुम्ही आलेच ना का अजून. नाही ना अजून याच हाव ना. ते ड्रायव्हर उशीर केला सकाळी 9:30 तिथूनच वाजले आम्हाला निघाले. हो आता नेमकं इथं आला मी, चहा पण झालं. आता सामान टाकतो म्हणलं मेटेडोर इथचं आपलं साळभाच्या घरचं आणि निघत होतो मग. बापा म्हणजे अजून मग समजा आता सामानही टाकायचं आहे का. बापा आलं का 12 वाजता वाटते. अरे पण मग लवकर यायचं ना. हो असं कसं काय करू राहिले तुम्ही राजे. आम्ही इथे येऊन बसलो. आता कुठं जा कुठं थांबा. आता लहान लेकरू आहे संग. कसं काय करावं आता. ना आपण ते आता काय आपल्या हाती नसते सगळ्या गोष्टी मामाजी. दादा तुम्ही काय करा, तुम्ही आपलं बाजूला कोणाला विचारा बळ होतं घर कुठं आहे म्हणा नवीनवालं. तर तिथं जा आणि तिथं जरासं चहा पाणी घ्या तुम्ही तोपर्यंत. त्याला सांगून द्या येऊन राहिला म्हणा मेटेडोर आमचा. थांबा तिथं मग जरा हो नाही का. बरोबर ठीक आहे निघतो मग. लवकर या फक्त. आता किती वाजन तरी तुम्हाला. बस आता चहा पाणी घेतो. चहा पाणी घेतलं की बस आपलं सामान गिमान टाकायला अर्धा 1 घंटा बस निघालो. हो बस झालं. या मग. हो हो टाकू सवरू लागायला आहे ना कोणी. हो काही म्हणजे तुमचे बाबा येऊन राहिले म्हणे आई बाबा असं समजलं थोडंफार. हो सांगे आता मला. हो 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 आई आहे सोबत. बाबा कसं थोडंसं म्हणजे ट्रॅक्टर सापडला तर तेवढं नागरिक करून येतो म्हणे. हो संध्याकाळपर्यंत पोहोचतील ते. येईन आता टप्पू मारायला संध्याकाळचा नाही का. हो रोजचे आता हे धंदे आता. बरं बरं ठीक आहे ना काही हरकत नाही. फक्त कसं सामावून घ्यायचं म्हणलं पुरीले. कसं आता कसं टापटीप पण जागेवर आलं तुमचं. हो नसते कसं वाद नाही झाले पाहिजे. हो आई बाबा किती दिवस राहणार आहे समजा, म्हणजे कायमसाठीच आहे का. हो आता काय आता तिथं राहणं काय तिथं राहणं काय. हो म्हणून म्हणलं मग इथं संग आणलं. हो फक्त कसं पाहिजे बा बरोबर. म्हणजे कसं वाद नाही झाले पाहिजे एवढं पाहायचं. ठीक आहे मग ठेवतो फोन मी. या लवकर या. म्हणलं हाय असं नाक खूपच आता आपला सासरा. मग काय बोला आता. काही गरज आहे का मी माय बाबा आणू का कोणी आणू तिकडे आम्ही समजून राहिलं ना. आता सांगितलं माझ्या घरची ना काही गरज होतं का सांगायचं त्याला. म्हणलं सांगू नको. दिलं सांगून द्यायला. तुम्हाला अनुभव नाही राजा. माझ्यापेक्षा कमीच आहे तुम्हाला. आता मी पहिला जवळ आहे त्याचा मोठा जवळ आहे ना मी. मग हे बा बँकेचं पासबुक पाहिजे. घरची म्हणे कुठून आले पैसे काय आले पाच जाय. लक्ष ठेवत जाय. मायबापाला देते का हे करते का. अरे लय खोल फिटिंग केली त्यानं पहिले. आयरी आणलं होतं मले. मग सर्कस केलं मी त्याले. बिलकुल पाया नाही ठेवत घरी आता ते. बिलकुल म्हणजे कसं कसं रेमकुटच काढलं त्याच्यावर म्या.
म्हणजे रेमकुटच काढलं होतं नाही. मग चांगली जिरवली होती मी 6 महिने आणलोच नव्हतं मला वागू तूच वागवले का आता हो मग आज इकडे मला तोंड घालातच नाही मा घरात नाही मी काय खाऊ घालेन नाही तर उपाशी मारी माय मी पाहिन काय आहे तर हो तरीपासून आपल्या आयरीच येत नाही ती काय दादा तुमचं सुटलं ना मागा लागला ते काय साडेसाती सारखा शनी लागल्यासारखंच काम आहे. कुठे तोंड खुपसत राहिली दादाचे फोन करत राहिली. आता मग खोली अशीच लागन तशीच लागन पाहिन मी नंतर असं निर्णय घेईन. लय ठसन करून राहिला ती असं वाटतं काय खावलं पण नाही इलाज आहे. शेवटी आपले आपण म्हणून मुकाडे ना. म्हणजे तुमचं ते पासाठी येऊन राहिलं खोली गेली नाही असं असं बरोबर म्हणजे काय आहे काय नाही तर मी काय म्हणलं त्याचं जरा भिस्कूट मुरवा तुम्ही आज हा हो लय जरासा कसं अंगात आल्यासारखा करू राहिला ती हो मी सांगतो तसं करा जरा मी काय करावं काय मग काय करावं बा. अशी थंडी करा काय त्याची डबल खोलीवर आलाच नाही पाहिजे तुमच्या हो तर आता तुम्ही काय करा हे मेटॅडोरातनी आपण सामान भरून देऊ आणि मेटॅडोरवाल्याला देऊ पुढे पाठवून पत्ता देऊन देऊ त्याले आणि बस मग आपण आता कसे जेवणं खावणं करून मग जाऊ आरामानं बिलकुल त्यालाच काढायला लावू पुरं सामान बिलकुल रेंदाच पडा त्याचा बापरे म्हणजे कसं आपण उशिरा चालता का नाही हो म्हटलं राजे ते बोंबलं ना आपल्या नावानं. नाही ना माय नाव घालून द्या ना साडभाऊ जेवल्याशिवाय पाठवूनच नाही राहिला म्हणा हां हो मेटॅडोर आला घ्या तेवढं उतरून झोको झोको आलो आलो करायचं आणि बस हां आपच घेते उतरून ते आवाज हे कसं नसतं नाही झालं पाहिजे. काहीच होत नाही मस्त जेवण खाऊन करून 1:30 वाजता 2 वाजता जाऊ आपण हो तोपर्यंत पुरं त्याला बिलकुल कापटच काढायचं पुरं सामान त्यालाच काढायला लावले खाली. बरं तसंच करू मग मी जाऊ दे तिकडे. अरे मी काय म्हणतो ते स्वयंपाकाचं कसं काय करू राहिले म्हणलं आंबे आणू का मग यायला तर म्हणलं पण ऐकून नाही राहिलं हे म्हणजे लवकर जायला लागते घाई करून राहिल्या कसं करा. नाही नाही हे बा म्हणलं मावशी तुम्ही थांबा जाऊ नका हो हो बिलकुल आता कसं जेवण करूनच जा आता हो आंबे आण तुम्ही चांगले आता हो 2 वाजवतो चांगले. आपण बाबा आम्हाला उशीर होईल ना. अरे हो ना पण तुम्ही काय करता तिथे येऊन जाताच येते ना आपल्याला मागून जाऊ आपण आपल्या ऑटोनं हां हो तिथं आहे ते काढणारे काही वांधा नाही त्याचा. बरं बाबा तुम्ही म्हणसान तसं. झालं आता 2 वाजते आपल्याला हो ये तुम्ही आंबे घेऊन हां आलोच. हो तुमचे भाचे कुठे आहे ते नाही दिसले मला. भाचे का हो भाचे गेले त्याच्या घरी हो लय वर्षानं बा किती 2-3 वर्षानं आज गेलेत ते हो काय सकाळी नॅनो घेतली आणि गेले. असं असं म्हणजे त्याच्या घरी गेले का असं हो ठीक आहे ठीक आहे. चला ये तुम्ही आंबे घेऊन जरा आलोच. लोक आहे भाऊ हा कुणी राजा बा पत्ता नाही सांगत बा काय कॉलनीतले घर नाही माहित राजा लोक आले हा बाळ भाऊ ते दुकानवाले आहे म्हणते कोणते कपड्याच्या दुकानावर असते हा त्याचं घर कुठं आहे घर मी सांगलं ते बळ भाऊ आपल्या दुकानावर जे काम करते का मी जाते. बोले का हे आहे का असं असं हो का तुम्ही आहे का ते तर म्हटलं तुमची खोली भाड्यानं गेली आमच्या जवळबानं हो तर म्हणलं आमची मुलगी आहे तर ते येऊन राहिले होते तर आपल्याला कसं कुठं थांबा मोठा पेच पडला तर म्हटलं तुमचं नवीन घर आहे म्हणे म्हणून ते म्हणे की जा म्हणे तिथं थांबा. चला मग इथंच आहे आपलं घर हो जवळजवळच आहे आपले ते जुनं घर नवं घर जवळजवळ हो चला ना आपल्या घरी बसा चहा पाणी घ्या हो काय येऊन राहिले ना ते. काय बोलता ढंगी माणसं आहेत सरी मग काय तर कोणाचं खटर कोणाच्या पायात नाही मला म्हणे 11 वाजता या तिथं आता आम्ही आता इले घेऊन आलो 11 वाजता तर आता सांगून राहिला की अजून 7 घरी सामान भरतो म्हणे आता त्याला 1 घंटा लागन अजून. मला दुकानात जाणं कॅन्सल होते काय सांगा आता मला घरी बसून द्यायला ना आपण चाललं जा. मी काय म्हणत होतो मी चाललो दुकानात आता कसं दुकान उघडाच टाईम झाला उघडलं असेल तर तुम्ही बसा ना घरी मी तुम्हाला घरी नेतो चहा पाणी घ्या बसा. हो बसतो कीच तुमच्या घरी पण म्हणलं आम्हाला दाखवून द्या ना आता आहेच तर टाईम जरासा कशी आहे खुली का आहे जरासं बरं राहते. हो ना पण आता ते तुमच्या जवान पसंत केली आता काय दाखवासारखं आता पाय ना सांग तुम्हाला सामान आलं की मग समजतेस. हो ना आपण ते कसं पहिले पाहिली असते आता म्हणजे बरं असतं मग कसं जर नाही आवडली तर मग दुसरी करते माणूस. मला का शिल्लक दिसते मला असं असं हो का बरोबर ठीक आहे ना बा तुमची इच्छा तर मी काय म्हणत होतो पहिले लहान लेकरू द्यायला घरी बसून देऊ आपण हो बाईले तुम्हाला दाखवून देतो मग भले. तसं करा मग हो चालते. चला मग आता चला म्हणलं ताई हो तुम्हाला आमच्या घरी बसा बाई आहे घरी चहा घ्या तुम्ही तोपर्यंत यायला दाखवून देऊ मग. हो तसं करा मग ठीक आहे ठीक आहे. इकडे आपलं अलग संडास बाथरूम आहे नळ गिळ पद्धतशीर बिलकुल पाणी आपलं बोरवेल आहे असं काही अडचण नाही भांडे घासायला तिकडून जागा आहे पद्धतशीर आहे एकदम. काय म्हणता बा तुम्ही पण काय एवढं खास नाही वाटून राहिलं म्हणजे काय जुनी फरशी आहे काय किती वर्षाची फरशी आहे बांधलं तरीपासून बदललीच नाही का. नाही ते कसं आता काय आपण तिकडे राहतो म्हणून काही जास्त खर्च केला नाही इकडे आता आहे असं आहे. हो ना आपण ते कसं भाडे करून त्रास होते नाही किती झाडा लागते हे पावर आता याची निसरा कचरा जाऊन बसते फरशीत मग काय तर स्टाईल पाहिजे चांगली अशी पद्धतशीर वाटलं पाहिजे संडास बरं आहे ना अंदर संडास गिंडा दरवाजा चांगला आहे त्याचा काय ती तुटफूट आहे. चांगला आहे ना दरवाजा चांगला आहे बाकी शीट गीट सगळं पद्धतशीर नळ आहे सगळं आहे. आहे म्हणा पण काय आता हे काळ नाही दिवस काहीतरी पाहा लागन पुढे बदलाच लागन हे काऊन की लय झालं नाही आता हे लहान लेकरू म्हटलं त्या फरशीवर कसं काय माती खायचं होई बरं बरं जाऊ दे चला तिकडे चला अजून काय दाखवा. हे एक किचन रूम अजून बाजून एक आहे समजा अशा 2 रूम आहे आणि व्हरांडा आहे पुढे अजून समजा परिसर आहे असा आजूबाजूनं असं आहे बा. काय म्हणा पण किचन वाट्यात वापर होईल असं वाटत नाही का लहान वाटते जरा नाही का 2 बाया जर असल्या स्वयंपाकाले तर उभंही नाही राहता याच इथं बरं आता काय ॲडजस्ट करणं आहे म्हणून करणं आहे
बरं बरं ठीक आहे. आता काही बाकी तर आहे बरं नाही का. हो चला चला. हो काही हरकत नाही. आम्ही ते जवळ बोलला रे, शब्द नाही बोलले, हे तर म्हणलं लय झिलपे पडून राहिला. बरं चला मग, चला हो चला. चला घेऊ का मग, सकाळी लावून घेऊ मग. आता काय काही येते काय सांगा, आता काही अजून आला नाही फोन घेऊन द्यायचा नाही. कुठं काय काही लावला होता. तेच म्हणत होतो मी, फोनच लावायचा होता. हो पाहतो कुठं काय तर. हॅलो, हा बोला मामाजी बोला. हो कुठं का म्हणलं, काय निघाले का नाही अजून. काय करा मामाजी, आता काय करा, हे आपले मामा लुटे रे तुमचे मोठे जवळ गावरानी आंब्याचा रसच खाऊ घालतो म्हणते. ते गेले पाळे आंबे. आता काय नाही म्हटलं, राहू द्या जाऊ द्या आम्हाला. सामान टाकणं झालं, सगळं झालं, मेकॅडोर पाठवून दिला म्या. पण आता ते काय म्हणते जीवनच जा. मग काय करा. आता याला गावराने आंबे सापडून कईन, आनंद कईन, रस करण कईन, खाईन कईन, येईन कईन. अरे बनलं बाबा, इकडे हे मेटॅडोर पाठवला म्हणता, मग हे उतरा लागत ना सामान सुमान. हा इकडे कोण आहे मग. नाही, येतो ना आम्ही, येतो ना. ते मेट्रोवाल्याला थांबून ठेवा. हो त्याला थांबून ठेवायला लावता जरा. बरं आम्ही येतोच ना, मागूनच येतो, ऑटोने येतो आम्ही. तर जमा आम्ही काय करा बरं, या बा लवकर या पण. हा हो लय उशीर नका लावू. हो घाईघाईत करा म्हणा ते. आम्हाला सगळं झालं, पात्रोट्या झाल्या, सगळं झालं, फक्त आंबे यायचे राहिले. बस एक खेप गावराने आंबे आले की बस मी फोनही लावला आणि ते म्हणे पाहून राहिले म्हणे बाजारात. मी असे काही म्हणजे धावायले साहेब म्हणे, चांगले काही सापडून नाही राहिले म्हणे. येतो म्हणे पण 10-15 मिनिटात. तर काय हो बरोबर ठीक आहे ठीक आहे, या लवकर या. आम्ही तर हे मेटॅडोर एकही येते आता. आता 15-20 मिनिटात येईन. बराच वेळ झाला, गेला ना, अर्धा घंटा झाला. बरोबर ठीक आहे. पत्ता माहिती आहे ना द्यायले. पत्ता आहे ना माहिती आहे. हो सांगितलं, माहित आहे म्हणे. हो येते ते, बरोबर येते. सांगा काय बोला आता. मेटॅडोर पाठवला म्हणते सामानाचा, आणि ते अजून तिथं घरीच. सांगा काय करा. आता नाही का घोरात हो ना, पण त्याने संग यायला पाहिजे होतं ना. ते मग आता सामान उतरणं नाही, ते कसं काय म्हणलं, कोण आहे सोबती. कोण आहे आता, ते जवळ येईन, ते एक तर साडू येईन, दोघं जण समजा माय दोन्ही जवळ हो येतील ते. हो ना, पण ते रस्ता कसा अरुंद आहे. हो पाहिजे म्हणलं समोरून, कसं दुसरी गाडी जात नाही मग आपला टाटा आला तर. हो ना येतील ना, येतो म्हणते मग मागस आलोच म्हणते. आता काय म्हणतो काय करते, सर गोंधळच करते वाटते बाई नाही. बरोबर ठीक आहे हो, चला मग, चला घरी चला आता. हो चला आपल्या घरी चला. अरे काय आता हे सांगा, आता रस्त्यात झालं नाही का, हे जरासं मागं येत होता ना गाडी. अरे भाऊ म्हणलं मागं घेतो ना जराशी गाडी. हा हे रस्त्यावरचे लोक जाईन कशी, ऑटो गिटो आला तर. हे ना, हे अतिक्रमण पाहत ना का, हे वटा काढला नाही ना पुढे. ते वट्याला धक्का नाही लागू देत आहेत. मग तिकडे काही झालं चालते जमाना, मग चालले पुढे 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 पुढे. ते तिथेच राहू द्या बस. सामान आता काय येते म्हणते त्याची माणसं, काढला की मोकळं. कठीणच आता हे. इथून एखादा ऑटो आला तर किती आपत्ती. आता कसं काय जाईन, ते दुसरं वाहन जाईन कसं इकडून. पण आपण आता हे सामान असल्याच्या आता गाडी जात नाही तिकडे. आता इथून उचलूनच न्याय लागते अंदर. तर जाऊ दे ठीक आहे, काढा लवकर काढा मग. हो कोण आहे काढणार आहे. कोण आहे म्हणजे आता तुम्ही तिकून आले तर तुम्हाला सांगत नाही का त्याईनं. हा सांगत नाही का म्हणलं. आता म्या काय विचारलं ते म्हणे, आता तुमच्या मागं सामान मी ऑटोन येऊन राहिलो म्हणे. आता ते आले नाही का अजून. आले नाहीत ना ते, म्हणूनच तर वाट पाहून राहिलो मी. सासरा हो द्यायचा. हो तर आता वाट पाहून राहिलो, याच्या घरी बसेलो आम्ही घर मालकाच्या. मग आता कसं काय करा, हे आता हे सामान तर काढाच लागेल ना फटकन. इथं मदत उभं करता ते गाडी. आता त्याला काय इलाज आहे. तर मग आता काय करावं काय, आता येऊ द्या ना त्याला जरा 10 मिनिटं थांबा जरा, गडबड काय. हो पण गडबड काय म्हणजे, मला जाणार का काय दिवसभर का इथंच बसू का मी. पटापट काढा ते, काहीतरी सोय लावा, माणसं पा काही पा. म्हणजे कसं काय, आम्हाला काय बोलून राहिला तू त्याला बोल. ते येईल हो माझ्या जवळ फोन ला, मला काय बोलून राहिला तू. तसं करावं लागेल नाही का, त्याने सांगितलं त्यालाच मन लागेल. बरोबर आहे. बोला बोला ड्रायव्हर साहेब, पोहोचले का म्हणलं, बरोबर गेले व्यवस्थित. आलो ना मी. काय रे इथं म्हणलं, काय तर ताळायला मिळणार म्हणलं. हे सामान काढा कोण काय काढा म्हणलं. तुम्ही आले नाही का अजून, कुठं का तुम्ही. काय निघालो ना बा, 10-15 मिनिटं झाली निघून. इथे ऑटो बसेल, ऑटोच्या काही सीटा भरून नाही राहिल्या. आम्ही 3 जण माई आईन मीन. आता हे समजा माय साडू. आता बाकीच्या सीटा येऊ द्या म्हणते ना, 10-11 सीटा होऊ द्या लागते म्हणजे कमीत कमी. तर काढत नाही म्हणते. मग काय म्हणा आता, एकाच्या पुढे दुसरा काढत नाही ऑटोवाला. बापरे, मग कसं हे इथचं कसं म्हणलं सामानाचं, हे काढा लागते ना. मग हे रस्त्यात आहे, इथं काही जागा नाही जास्त. लवकरात लवकर काढा म्हणा, सामान घ्या म्हणा, ते काढून द्यायले. तुमचे सासरे बाबा इथं ते म्हणते, म्हणलं का सांगू म्हणते. असं द्यावर द्यायला फोन स्पीकर ऑन करा. हॅलो हॅलो मामाजी. बोला हा काय म्हणता. मी काय म्हणतो मामाजी, तुम्ही हा ना तिथं. एखादा माणूस तुला सापडला नाही का तिथं, पाहा बरं जरा. म्हणजे आम्हाला कसं अजून सीटा भरायच्या आहे ऑटोच्या. म्हणलं उशीर होईल जरा, अर्धा 1 घंटा 1 घंटा लागतेच. नाही माणसं नाही म्हणा इथं. हो माणसं कुठचे म्हणा बाबा, एकही माणूस नाही इथं, कोणीच नाही सापडत. नाही इथं माणसं नाही सापडत म्हणते. इथं कुठं काय माणसं सापडणार आहे, सगळे स्टँडर्ड लोक इथं नाही आहे म्हणते, माणसं नाही. असं म्हणता नाही का. बरं मग आता काय, हे बा मग थांबा म्हणा मग त्याला. हो आता हे बा मेट्रोवाले भाऊ, तुम्ही थांबा जराशे, आम्ही 1 घंट्यात येतो तिथं. नाही इतका टाइम नाही थांबत भाऊ. मला ते टरबूजाचा माल घेऊन जायचा आहे मला. हो लवकर मला जाणं आहे, आता दुसरी ट्रिप आहे माही. पण आपण मग आता कसं उतरता, कसं सामान, मग आमचं सामान आहे त्यात. हो ना, पण मग आता मी काय करू मग त्याला. आता माणसंच नाही तर मग काढून कोण. आता मी काय करू त्याला, मला तर जाणं आहे ना. मी काय इतका वेळ थांबू का. मग आता कसं करता, मग सांगा, तुम्ही सांगा बा मग. मग आता कसं करता तुम्ही, धरू लागता का सगळे जण. मी जरा सामान काढून देतो. आपण 3 जण आहो. नाही आपल्या जन्म म्हणलं ते. आपला हात तसा म्हणजे कसं, हाताचा फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे. काय करू, तुमचे सासरेबा नाही म्हणते. हो त्याचा हात फ्रॅक्चर आहे म्हणते. कसं काय करू सांगा आता मी. हो मी सामान खाली टाकतो आता. हो मला तुम्ही भाडं भेटेल, मी काही थांबत नाही. नाही ना तसं नका करू ना. रस्त्यावर सामान काढून ठेवता का तुम्ही, असं नका करू. हो मग सांगा ना तुम्ही, तुमचे सासरे हात लावायला तयार नाही जरा. आता तुमचे ते घर मालक आहे ते आहे तर मग त्याला म्हणा. मामाजी मी काय म्हणतो, हे पा आता कसं काय करता मग, आता पहा बरं आता काही पर्यायच नाही सुचू राहिला.
पर्याय म्हणजे आता काय म्हणजे का महाभरोशावर आहे का ते महाभरोशावर पाठवला का तुम्ही ही गाडी तुम्ही तिथं स्पेशल ॲटो करा आणि या लवकर मग 15-20 मिनिटात अर्ध्या घंट्याच्या आत पोहोचता तुम्ही बसले आपले या लवकर या तुम्ही दोघं बी साळभाऊ आहे ना तुमचा आणा त्याला बी आहेत ना ते बी आहेत ना हो येऊ का मग आम्ही बरं तसं करतो स्पेशल करून टाकतो मग नाही का होईल का ती आता घरात नाही आला आमच्या नाही तर आता आलो असतो बरं स्पेशल करतो येतो मग या मग लवकर हो थांबा भाऊ म्हणलं हो येतात म्हणते आता अर्ध्या घंट्यात येते हो अर्ध्या घंट्यात काही आलं तर पाहू आपण हो ठीक आहे या लवकर या मग बसतो आम्ही हो थांबा तुम्ही हो बस 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 आता स्पेशल चला भाऊ स्पेशल मध्ये चला हो चला ठीक आहे मग जरासं आता पाणी गिनी पाजा मला मालक हो पाणी गिनी पाजा बा तोपर्यंत येते ते हो ठीक आहे नाही बस नाही तिथं बस तिथं आणते ज्यूस वाला आणते ते हो, बस होते 5 मिनिटं ज्यूस घेतला की निघाले बस तिथं बस अंदरच बस हो ना हो तुम्हाला तेच सांगू राहिलं ना चिमणराव हे बा टायर आणण्यासाठी गेले ना ऐन वक्ता त्याचा टायर बसला आणि त्याचा ॲटोचा कायच करा दोन्ही जवळ हे बा अपेक्षित आहेत बा अरे बा ॲटोचा आता ते टायर फुटला का काय झालं त्याले काय जर तुम्हीच तर नाट लावला हो दिवस निघालापासून आले नाही आता पहा बरं आता सुखानं जेवणही सारखं केलं नाही आम्ही ते ॲटोत आलो आता ॲटोचा टायर फुटला मरता वाचलो बरं झालं काही पलटी नाही झाला काय रे जमा आहे भिंत घोर येतो ना बा येऊन राहिलो ना आम्ही आता ते मेट्रोडोरवाल्याला सांगा जरासं घ्या ना म्हणा झोको हलके फुलके सामान न्या म्हणा अंदरी तोपर्यंत का आमचीच वाट पाहा लागते का मेलो असतो तो बा नसतं मी तर मला तर वाटतं नाही आलो असतो पुरलो असतो आता काय आता हे आता आम्हालाच काळाची आली का नाही पाहिजे आता मग किती टाईम लागते तुम्हाला आता ते चिमणराव आल्यावर समज माझ्याजवळ त्याचा फोन आहे मारायला घरी हो तर आता मी सांगतो आलं की तुम्हाला फोन करतो मी हो अर्धा 1 घंटा पकडून घ्या घंटा लागते म्हणते हो ठेवा फोन ठेवा 1 घंटा लागते म्हणते 1 लागते का 2 घंटे लागते तर अशी इबलीच जवळ भेटली म्हणे काय करा आता सांगा आता हे आता मेट्रोवाले दम नाही खाऊन राहिले हे म्हणते आता ॲटोचा टायर फुटला खरं का आणि खोटं काय यायचं नाही फुटला असू शकते ऊनलं आहे ना टायर पतला असून द्यायचा हो बहुतेक काही सांगता नसते हो, जाऊ दे आता हो, मी काय म्हणतो आता धीरे घेऊ मग आपण आता ते येईपर्यंत आता तसंच करावं लागेल आता काय इलाज नाही आता हो काय करावं मग हो चला मग लवकर बा मी हात लावू लागतो पटकन घ्या माय गाडी मग काय करणार मला मग काय चालतो राजा मग 1 घंटा फालतू गमावला घ्या लवकर चला 3 जण भिडू आपण हो, मी वरे होतो तुम्ही न्या पटपट धरू चला आता हो चला घ्या बा घ्या चला जमलं मस्त पद्धतशीर आता बसला बसला डोक्यावर तुमच्या हो, जाऊ दे आता पुढे दरवाजापासून आरामाने नाही तिथून लवजा जराच्या हो, जा जमलं ना काय जमलून काय सोडा हात सोडा काय फालतू राजा नसतं ताप हो कसं काय म्हणलं हो जवळ बहुतेक 4 राजा यायच्या 100% याचाच पाला पाडते वाटते ते मला तेच अंदाज वाटून राहिला त्याचा हो बहुतेक चाटच मारू राहिले ते काहीतरी हो कुठं बसले असं नाही हॉटेलात चहा घे पीत हो हे पुरं सामान काढून येतही नाही वाटते बा असा अंदाज दिसू राहिला मला हायच नाही अगं आहे जरा बुडं कैसर आहे हो यायला पाहिजेच होतं असं बरं झालं ते अरे काय झालंय का ड्रायव्हर साहेब झालं काढले का सामान अरे थांबत असतं जरासं मोठी सामान नेले का राजा आत्ता आले तुम्ही हाताला वाट पाहिली मिळालं येसान काय जबा नेलं ती काय शेवटी काय करता सांगा म्हणजे तुमच्याबद्दल त्या घर मालकाला तर असं नाही का आता पाहत आहे आता हे ॲटोजन झालं सर ॲटोजन ही अपेक्षा असल्या तर होणारच आहे ना हो जाऊ द्या जे झालं ते झालं आता चला म्हणलं घ्या ते सामान गिमान लावू लागा आता हो पुरीला आवाज द्यावा लागेल ते घर मालकाच्या घरी बसून आहे हो चला म्हणलं चला हो बा जवळ बा चिमणराव चला ना आपण ते कसं तुम्हाला तकलीफ झाली फालतू लेवायची ते ॲटोवाल्याचं झाला घोर बरं जाऊ दे चला मग आता सगळेजण हो तिला आवाज देऊन द्या चला आता चिमणरावचं कसं सामान आलं टापटिपून बसला आता हो तर आता पुढे पाहू काय होते आता 4-5 दिवस होऊ द्या हो 4-5 दिवस झाल्यानंतर काय होते काय नाही ते हो पुढील एपिसोड दाखवून देऊ आपण हो तर आता आपण उद्या येऊ नवीन विषय घेऊन धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन आले असेल आमच्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा तर चला उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता